नमस्कार. आजचा विषय आहे सत्यनारायण कधी आणि का करावा. तर सत्यनारायण तुम्ही कोणत्याही पौर्णिमेपासून सुरुवात करू शकता. जर प्रत्येक पौर्णिमेला तुम्हाला सत्यनारायण करायचा असेल तरी देखील तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण करू शकता. याने घरामध्ये सुख समाधान ऐश्वर्य नांदते. जर घरामध्ये कोणाचा वाढदिवस असेल तर त्या दिवशी देखील तुम्ही सत्यनारायण केल्याने त्या व्यक्तीला दीर्घायुष्य लाभते. घर किंवा दुकान ऑफिस या ठिकाणी देखील प्रगतीचे मार्ग जर थांबले असतील तर तुम्ही तिथेही सत्यनारायण करू शकता. लग्नानंतर नवीन नवीन जोडपं त्यांच्या हाताने जर सत्यनारायण केले तर त्यांच्या वैवाहिक आयुष्यामध्ये सर्व सुखकारक होऊन त्यांना प्रगतीचे मार्ग चालू होऊन जातात. जर एखादं कार्य खूप दिवसापासून अडकलेलं असेल तर त्या विशिष्ट कार्यासाठी देखील तुम्ही सत्यनारायणचे व्रत करू शकता. आणि हे व्रत करताना जर पती पत्नी दोघांनी मिळून जर हे व्रत केले तर त्यामध्ये अधिक लाभ होतो. लग्नाचा जर वाढदिवस असेल तर त्या दिवशी देखील सत्यनारायणचे व्रत केल्यास त्याचा लाभ हा दोन्ही कुटुंबाला म्हणजेच दोन्ही पती पत्नींना होऊन त्यांचे वैवाहिक जीवन सुखकारक होऊन अडचणी येण्यापासून त्यांना रोखून ठेवते. घरामध्ये जर सुतक पातक हे जर संपल्यानंतर घरामध्ये सत्यनारायण केल्यास घर शुद्ध होते, वास्तू शुद्ध होते आणि तिथून पुढचे त्यांचे प्रगतीचे मार्ग चालू होतात.